भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बघा, या एका साध्या पण अत्यंत आश्वासक वाक्याने आजवर लाखो लोकांना अक्षरशः अंधारातून प्रकाशाकडे आणलाय. जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात ना, तेव्हा हा एकच आधार अनेकांना उभारी देतो. आजच्या या सादरीकरणात आपण ज्या स्रोतांचा अभ्यास करणार आहोत, त्यातून एका अत्यंत अलौकिक आणि गूढ अशा व्यक्तिमत्वाची कहाणी उलगडणार आहे. ही कहाणी आहे अशा एका संतांची, ज्यांच्या अस्तित्वाने केवळ इतिहासच नाही, तर आजच्या काळातील लाखो भक्तांचं जीवनही पूर्णपणे बदलून टाकलंय. चला तर मग सुरुवात करूया. आपण ज्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवासाचा मागोवा घेणार आहोत, तो म्हणजे श्री स्वामी समर्थांचा दिव्य प्रवास. उपलब्ध ग्रंथांमधून आणि माहितीच्या स्रोतांवरून आपल्याला स्पष्ट दिसतं की हा प्रवास केवळ एका भौतिक जीवनापुरता मर्यादित नक्कीच नव्हता. एका अत्यंत गूढ आणि अनाकलनीय सुरुवातीपासून ते एका अमर अस्तित्वापर्यंतचा हा कालपट आहे, जो खऱ्या अर्थाने काळाच्याही पलीकडे जाणारा मानला गेलाय. तर आज आपण या प्रवासाचे 5 मुख्य टप्पे अभ्यासणार आहोत. दैवी प्रकटीकरण, त्यांचं भारतभर भ्रमण, अक्कलकोट पर्व, त्यांची अंतिम समाधी आणि शेवटी त्यांचा अमर वारसा. अगदी स्पष्ट आणि कालक्रमानुसार जाणारा हा प्रवास आपण पाहणार आहोत. पहिला टप्पा, दैवी प्रकटीकरण, त्यांचं गूढ उगम. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वामी समर्थ नेमके कुठे जन्मले किंवा त्यांचं मूळ नाव काय होतं. पण गंमत म्हणजे इतिहासाच्या पानांवर याची कोणतीही स्पष्ट नोंद सापडत नाही. त्यांचा हा उगम अत्यंत रहस्यमय मानला गेलाय आणि याच गूढतेमुळे त्यांच्या आध्यात्मिक पार्श्वभूमीबद्दल अनेक विलक्षण संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. संदर्भ ग्रंथांनुसार सांगायचं तर त्यांना साक्षात श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानलं जातं. या परंपरेत पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ, दुसरे श्री नरसिंह सरस्वती आणि त्यानंतरचे रूप म्हणजे स्वामी समर्थ असं स्पष्टीकरण आपल्याला मिळतं. हीच आध्यात्मिक परंपरा त्यांच्या या गूढ उगमाचा एक मोठा पाया आहे. त्यांच्या प्रकटीकरणाची आख्यायिका खरंच अत्यंत रंजक आहे. स्रोतांमध्ये अशी नोंद आहे की कर्दळीवन नावाच्या एका अत्यंत गूढ आणि पवित्र जंगलात एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून एका वारुळावर पडली. आणि काय आश्चर्य, त्या घावानंतर त्या वारुळातून एक प्रचंड तेजस्वी प्रकाश बाहेर आला आणि त्यातून स्वामी समर्थ प्रकट झाले. म्हणजे विचार करा, एका अद्भुत प्रकाशातून त्यांचा हा भौतिक प्रवास सुरू झाला असं मानलं जातं. त्यांच्या या सुरुवातीच्या प्रवासात हिमालयातील तपश्चर्याचा एक मोठा संदर्भ येतो. आणि इथे एक मोठा विरोधाभास आपण पाहू शकतो. एकीकडे हिमालयातील बर्फाच्छादित पर्वत आणि हाडं गोठून टाकणारी भीषण थंडी, आणि दुसरीकडे या ध्यानस्थ योगीच्या शरीरातून अगदी सूर्याप्रमाणे बाहेर पडणारा प्रखर तेज. स्रोत असेही सांगतात की त्यांच्या या ध्यान अवस्थेत हिंस्र वाढ आणि सिंह देखील कोणतीही इजा न करता त्यांच्या चरणांची अगदी शांत बसत असत. हे खरंच अचंबित करणारं आहे. दुसरा टप्पा, भारतभर भ्रमण, परमहंस परिव्राजक. हिमालयातील या हजारो वर्षांच्या मानल्या जाणाऱ्या तपश्चर्येनंतर त्यांनी तिथून प्रस्थान केलं. आता हे भ्रमण म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास नव्हता बरं का, तर संपूर्ण भारतभर सर्वसामान्य आणि दुःखी लोकांच्या जीवनात एक दैवी स्पर्श देणारा हा काळ होता. कोणत्याही वाहनाशिवाय ते या संपूर्ण उपखंडात कसे फिरत होते हे आजही एक मोठं रहस्य आहे. काशी, रामेश्वर, द्वारका आणि गिरनार पर्वतासारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या. अनेकदा तर ते एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी दिसल्याच्या नोंदीही ग्रंथांमध्ये आहेत. ते अचानक कुठून तरी प्रकट व्हायचे आणि आजारी, दुःखी लोकांना मदत करायचे. आणि यापुढचा प्रसंग अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतो की खऱ्या ज्ञानासमोर अहंकार कसा टिकू शकत नाही. काशीमधील एका घटनेत स्वतःच्या पुस्तकी ज्ञानाचा मोठा गर्व असलेल्या एका पंडिताने स्वामींना त्यांच्या ज्ञानाबद्दल थेट आव्हान दिलं. तेव्हा स्वामींनी अत्यंत दुर्मिळ आणि कठीण असे संस्कृत मंत्र इतक्या सहजतेने उच्चारले ना की तो पंडित अक्षरशः थरथर कापू लागला आणि थेट त्यांच्या चरणी लीन झाला. भ्रमणाच्या काळात त्यांनी केलेले चमत्कार हे केवळ शक्तीचं प्रदर्शन अजिबात नव्हतं, तर त्यामागे होती त्यांची अपार करुणा. बघा, एका भयानक दुष्काळग्रस्त गावात पाण्यासाठी लोक अगदी व्याकुळ झाले होते. तेव्हा स्वामींनी जमिनीवर फक्त आपल्या काठीचा एक प्रहार केला आणि काही क्षणातच तिथे पाण्याचा खळखळता झरा निर्माण झाला. लोकांचं दुःख दूर करण्याची हीच तळमळ त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येते. तिसरा टप्पा, अक्कलकोट पर्व, चमत्कार आणि शिकवण. भारतभर भ्रमण केल्यानंतर त्यांचा मुक्काम महाराष्ट्रातील अक्कलकोट या छोट्याशा गावात लागला. आणि इथूनच त्यांच्या चरित्राचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रसिद्ध अध्याय सुरू झाला.
तिथे चोळाप्पा नावाचा त्यांचा एक अत्यंत जवळचा आणि गरीब भक्त होता. स्वामी आपल्या भक्तांची खूप कठीण परीक्षा घ्यायचे. एकदा त्यांनी चोळाप्पाला घरातील उरले-सुरले सर्व धान्य बाहेर फेकून द्यायला सांगितलं. चोळाप्पाने क्षणाचाही विचार न करता तसं केलं. आणि या अढळ श्रद्धेचा परिणाम काय झाला माहितीये? काही वेळातच एका श्रीमंत माणसाने स्वप्नातील दृष्टांतानुसार तिथे येऊन चोळाप्पाचं घर धान्याने भरून टाकलं. श्रद्धेचा हा अत्यंत मोठा विजय होता. आता हे चमत्कार केवळ अक्कलकोटपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती खूप दूरवर येत होती. एका घटनेत मुंबईच्या एका व्यापाऱ्याचं जहाज समुद्रात भयानक वादळात सापडलं होतं. मृत्यू अगदी समोर दिसत असताना त्याने केवळ अक्कलकोट स्वामी समर्थ अशी आर्थ हाक मारली. स्रोतांनुसार त्याच क्षणी एका तेजस्वी रूपाने समुद्रात प्रकट होऊन ते वादळ शांत केलं आणि जहाज अगदी सुरक्षितपणे किनाऱ्याला लावलं. ह्या साहित्यातील कदाचित सर्वात थक्क करणारा प्रसंग म्हणजे एका घरातील तरुणाचा अचानक मृत्यू झाला होता आणि सर्वत्र शोककळा पसरली होती. त्याचं शरीर जेव्हा स्वामींसमोर आणण्यात आलं तेव्हा त्यांनी थोडीशी पवित्र उदी त्या मुलाच्या कपाळावर लावली आणि उठ अशी आज्ञा दिली. आणि आश्चर्यकारकरित्या त्या मृत तरुणाने काही क्षणातच आपले डोळे उघडले. हे खरंच अविश्वसनीय वाटतं ना? पण इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्यांनी केवळ चमत्कारच केले नाहीत, तर त्यातून जगण्याची एक स्पष्ट दिशा दिली. त्यांची शिकवण पाहिली तर लक्षात येतं की खरा धर्म हा आचरणात आहे. आईवडिलांची सेवा करणं, भुकेल्या माणसाला अन्न देणं, आपला अहंकार बाजूला ठेवणं आणि नेहमीच सत्याच्या मार्गावरून चालणं, ही अत्यंत सोपी पण तितकीच परिणामकारक शिकवण त्यांनी हजारो भक्तांना दिली. चौथा टप्पा, अंतिम समाधी, भौतिक प्रस्थान. बघा, कोणत्याही ऐतिहासिक प्रवासात भौतिक देहाला एक मर्यादा असतेच. अक्कलकोटमध्ये अनेक वर्ष भक्तांचं कल्याण केल्यानंतर जेव्हा समाधीचा काळ जवळ येत होता तेव्हा स्वामींनी भक्तांना काही सूचक इशारे देण्यास सुरुवात केली. ते अनेकदा सांगत की देह नाशवंत आहे. त्यांच्या जाण्याची कल्पना करूनच भक्त खूप दुःखी व्हायचे. पण त्याचवेळी स्वामींनी हा मोठा दिलासाही दिला की ते त्यांना सोडून कुठेही जाणार नाहीत. ही केवळ एक शारीरिक निरोप घेण्याची तयारी होती. तो दिवस अक्कलकोटसाठी अत्यंत दुःखद होता. हजारो भक्तांची मोठी गर्दी तिथे जमली होती. सर्वत्र एक गंभीर शांतता होती आणि अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. अशा या जड अंतःकरणाने पाहणाऱ्या समुदायासमोर विलक्षण ते चेहऱ्यावर धारण करून स्वामी समर्थ एका अत्यंत खोल आणि अनंत अशा ध्यानात मग्न झाले. त्यांनी आपली भौतिक समाधी स्वीकारली. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जो प्रवास एका गूढ प्रकाशातून सुरू झाला आणि अक्कलकोटमध्ये ज्याला पूर्णत्व आलं, तो भौतिक शरीराच्या समाधीनंतर खरोखरच थांबला का? स्रोतांमध्ये दिलेल्या नोंदी आणि आजवरच्या हजारो भक्तांचे अनुभव या प्रश्नाचं एक अतिशय अचंबित करणारं उत्तर देतात. पाचवा टप्पा, अमर वारसा, दिलेले वचन. समाधीनंतर खऱ्या अर्थाने एक नवीन लीला सुरू झाली. हा असा कालखंड आहे जिथे ऐतिहासिक नोंदींपेक्षा भक्तांच्या वैयक्तिक अनुभवांना जास्त महत्त्व प्राप्त झाले. ग्रंथांमध्ये नमूद असलेल्या अनेक अनुभवांपैकी हा एक अत्यंत थरारक प्रसंग आहे. एका युद्धभूमीवर शत्रूंनी चारीही बाजूंनी वेढलेल्या आणि मृत्यू अगदी समोर दिसत असलेल्या एका सैनिकाने डोळे बंद करून स्वामींचा धावा केला. तेव्हा एका अज्ञात आणि तेजस्वी साधूने त्याला तिथे दर्शन दिलं आणि चक्क सुरक्षित मार्ग दाखवून त्याचे प्राण वाचवले. अक्कलकोटच्या सीमा ओलांडून हे संरक्षण कसं पोहोचलं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आजच्या या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण काळात हा वारसा एका सोप्या नामजपाच्या रूपात टिकून आहे. श्री स्वामी समर्थ हा केवळ एक मंत्र राहिलेला नाही, तर तो आज लाखो लोकांसाठी एक खूप मोठा आधारस्तंभ बनलाय. स्रोत सांगतात की आजही संकटाच्या वेळी, नैराश्याच्या वेळी हा नामजप लोकांना एक अद्भुत मानसिक शांती, धैर्य आणि सुरक्षिततेची भावना देतो. आणि यावरून आपण पुन्हा त्याच वचनाकडे येतो जिथून आपण सुरुवात केली होती. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य केवळ एका काळापुरतं मर्यादित नव्हतं. स्वामी समर्थांचा संपूर्ण प्रवास, त्यांचे चमत्कार आणि त्यांची शिकवण या एकाच वाक्यात सामावलेली आहे. हे वचन आजच्या काळातही भक्तांना एक शाश्वत आधार देण्याचं काम करत आहे. शेवटी या सर्व घटना आणि माहितीचा अभ्यास केल्यानंतर एक विचार नक्कीच मनात येतो. विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या या प्रगत युगात जिथे प्रत्येक गोष्टीचा तर्क लावला जातो, तिथे मानवाच्या मनातील ही अढळ श्रद्धा आजही जगण्याची दिशा कशी बदलून टाकत आहे या प्रश्नावर विचार करणं नक्कीच रंजक ठरेल.
या प्रवासातून मिळालेली माहिती आणि शिकवण तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शोधण्यास नक्कीच प्रवृत्त करेल अशी आशा आहे.